रामचंद्राय नमः। तुम्ही राक्षस रणितिन नपुषक हो लिहिन वाटी चाळवा दशानन आती बोलन पुरुषार्थ। परशुरामचंद्र भगवान की जय, हनुमान महाराज की जय, संत भगवान बाबा की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। या ठिकाणी ज्ञानवंत गुणवंत धनवंत नीतिवंत येथे आले ती सर्व साधू संत सर्वांना प्रणाम। मस्तके हे पायावरी या वारकरी संतांच्या पवित्र आणि पावन अशी रामकथा नाथ महाराज सांगतायत। कथेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार महत्वाचा महाराज। येवलेचे रोप लावले द्वारे त्याचा येलू गेला मांडवावरी मोगरा फुलला मोगरा फुलला फुले येतीता ती भारू कळ्याची आला। आज आदरणीय वंदनीय बाबा महाराज ताजेकर आमचे गुरुवर्य सर्वांचे गुरुवर्य महाराज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांनी हे रोपट लावलं 8 वर्षापूर्वी महाराज। किती वर्षापूर्वी? 8 वर्षापूर्वी हे रोपट लावलेले रामायण आहे। तसं तर 72 पासून त्यांच्या इथं रामायण आहे, 68 पासून रामायण आहे इथं। पण त्यांनी प्रत्येक शनिवारीचं जे काय रोपट आहे का 8 वर्षे झालं लावलेलं आहे आणि त्याचा एवढा मोठा वेल झाला महाराज। या प्रांगणामध्ये येल बसत नाही महाराज। फुलं वेचता वेचता कटाळा आला महाराज त्या रोपट्याचा। अशा प्रकारे आदरणीय वंदनीय आमचे गुरु महाराज बाबा महाराज यांचा आज वाढदिवस आहे। त्यांच्या अंतरंगाकडे जर बघितलं विद्या विनय आणि वैभव याची शिकवण लोकांना देतात। ज्ञान विवेक आणि वैराग्य याची शिकवण लोकांना देतात आणि बाह्य रंगाने जर दिलं तर शिस्त सेवा आणि संयम ही शिकवण सर्व लोकांना देतात। म्हणून या चारदरीमध्ये प्रत्येक शनिवारी महाराज एवढा समाज येतो, एवढा समाज देतो। ही शिकवण त्यांची आदरणीय आहे। म्हणून करता त्यांना कोटी कोटी प्रणाम। आता आशीर्वाद तर देता येत नाही, कोटी कोटी त्यांना प्रणाम। त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा। अशा प्रकारे नाथ महाराज सुंदर आणि पवित्र रामकथा सांगतात। त्या ठिकाणी विभीषण म्हणतो तुम्ही रावणाला प्रलोभित केलंय महाराज, लोभ लावलाय रावणाला आणि त्याच्या हिताचं तुम्ही बोलत नाही, त्याच्या अनहिताचं बोलतात। खरं ती त्याच्या हिताचं तुम्ही त्याला बोलायला पाहिजे होतं, त्याच्या अनहिताचं तुम्ही बोललेला आहे, त्याचं तुम्ही वाटोळं करू लागलेला आहेत। अशा प्रकारे त्या ठिकाणी विभीषण त्या सभेमध्ये बोलत असताना पुढे काय होतं नाथ महाराज सांगतात। श्रीरामाचे एक वानर मारिले असंग सैन्य समग्र दमिला इंद्रजीचा ज्येष्ठ कुमार लंकापूर जाळोन्या। अरे परशुरामचंद्राचं एक वानर आलं, त्या एका वानरानं असंख्य राक्षस मारले, लंका नगर जाळलं, अख्या मुलगा मारला, इंद्रजित मारला 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 बिळात लपून बसला। त्यावेळेस कुठे गेलतात तुम्ही? झोपला होतात का सुट्टीवर गेलतात? काय केलं तुम्ही त्यावेळेस? काहीच तुम्ही केलं नाही। एकच परशुरामचंद्राचा वानर आलता तर अनेक राक्षस मारले आणि आता म्हणतात रामाला खाईन, लक्ष्मणाला खाईन, हनुमंताला तर फाडीनच। अशा प्रकारच्या वर्गाला तुम्ही करतात इकडे। अशा प्रकारचे तुम्ही दुष्ट दुर्जन राक्षस आहे आणि तुमच्यामध्ये नेबळटता आहे महाराज। तुमच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा पुरुषार्थ नाही। ज्यावेळेस लंका जाळली त्यावेळेस काय केलं तुम्ही? अशा प्रकारे विभीषण त्या ठिकाणी सभेमध्ये पोचून सर्वाला बोलू लागलेला आहे। वानर वनचर पाले खाईल त्यापुढे पळाले समग्र येथे आले श्रीरामचंद्र दुर्धर शरद कोण। अरे त्या परशुरामचंद्राचा एक वानर पाला खाणारा होता महाराज। तुमच्यासारखं तुपण, तुमच्यासारखं दहीन, तुमच्यासारखं काय अनेक अमूल्य असणारे तुम्ही पदार्थ खाल्ले ना महाराज। दुष्ट आणि पुष्ट शक्तिशाली आहे तुम्ही। ते वानर आहे, नुसतं पाला खाणार आहे महाराज। पाल्याशिवाय त्या वानरानं काही खाल्लेलं नाही।
आणि त्या एकट्या त्या वानराने एवढी फजिती तुमची लंकेमध्ये केली आणि त्या परशुरामचंद्राच्या वानराने एवढी फजिती केली. आता 18 पत्ने वानरा सहित परशुरामचंद्र या लंकेमध्ये येणार आहे. मग तुमची काय फजिती होणार आहे राम जाणे. एका वानराने एवढी फजिती केली, मग 18 पत्नी वानरा सहित परशुरामचंद्र लंकेमध्ये येणार आहे. मग तुमची काय गत होणार आहे. सुटला श्रीरामाचा बाण राक्षस कुळासी निर्दळन हो धरती हितावादी विभीषण ते रावण नायक हो, एक परशुरामचंद्राचा जर बाण सुटला ना तुमच्या संपूर्ण राक्षस कुळाचा नाश होणार आहे. एकही राक्षस बियाला सुद्धा उरणार नाही महाराज. हे राजा रावण ऐकत होता महाराज. ऐकू येत होता, ऐकत होता. ऐकू येत असताना न ऐकल्यासारखं राजा रावण करतो महाराज. काही माणसं ऐकू येत असलं तरी नाही ऐकू आल्यासारखं करतात महाराज. मोठ्यानं गरजून विभीषण बोलत होता ना, सगळे प्रधान ऐकत होते आणि मनातली मनात सगळेच म्हणतात विभीषण जे बोलतोय ना ते खरंय ना विभीषणाचं का विभीषणाचा खोट आहे का. अजिबात खोट नाही. जो विभीषण बोलतो आणि विभीषण हा साधू रत्न महाराज. हे साधू हे खरंच बोलत असतात. मरण आलं चालेल पण साधू हे खोट बोलत नसतात असे सभेमध्ये सगळे म्हणतात. आणि विभीषण खरं बोलतोय पण इथं चालतंय कुणाचं अशा प्रकारे म्हणतात. सीतावर कोणी श्रीपती समस्त रावे समजती आयशी विभीषणाचे व्यक्ती तो का तुला व्यक्ती निंदिसिय. त्या ठिकाणी विभीषणाचं बोलणं ऐकलं आणि सर्वजण म्हणतात तू कुळाच्या विरोधात का बोलतोस. कुळ नाशक आहे, कुळ संपवणारा आहे. हा कुळ नाशक आहे का. कुळ संपवणार आहे. अरे कुळ वाचवण्यासाठी हा प्रयत्न करतोय. तुम्ही रामाला शरण जा. रामाची सीता रामाला जर दिली तर तुमचं कुळ वाचेल, तुमचं कल्याण होईल. पण हे सगळे विभीषणाच्या विरोधात बोलू लागले आणि म्हणू लागले अरे तू कुळ नाशक आहे. कुळ संपवण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे आणि शत्रू सारखं बोलू लागलात आणि आमच्या विरोधात तो बोलू लागलेला आहे. अशा प्रकारे सगळेजण म्हणतात. ऐकून हिराचे वचन महापार्श्वला जाय मानव खलती घालो निमानव दिनवदन राहिला. विभीषणाचा प्रधान आहे महाराज. विभीषणाचा प्रधान त्या ठिकाणी बोललेला आहे. दोन नेते बोलत असताना कार्यकर्त्यांना मध्ये मतमत करायचं नसतं महाराज. दोन नेत्याचं बोलणं चाललं असताना जे काय बाकीचे कार्यकर्ते असतील का कार्यकर्ते हे मर्यादित असतील. गावापुरते किंवा तालुक्यापुरते जिल्ह्यापुरते कार्यकर्ते. नेता सगळ्या देशाचा नेता असतो महाराज. दोन नेते बोलत असताना कार्यकर्त्यांना मध्ये मतमत करायचं नसतं. महाभारत तो कार्यकर्ता आहे महाराज आणि तो मधातच बोलला आणि त्याला एक विभीषणाचा हेर म्हणजे प्रधान बोलला. तो असं मधात बोलायला नाही पाहिजे होतं, उगाचच बोलला. असं म्हणल्यानंतर महाभारतवानं खालीमान घातली, अपमान झाला. काय झालं. बोधी सांगत रावणा पुढे पुढती न माने रावणाच्या चिती. हो तरी सांगे पुढवरती सीता रघुपती अर्पावे. विभीषणानं चांगल्या प्रकारचे विचार त्या ठिकाणी सांगितले महाराज. चांगली बुद्धी सांगितली, चांगले विचार सांगितले. रावणाला पटले नाही महाराज. काय विचार सांगतात. रामाची सीता रामाला परत दे. हे